नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण एकदम छान आणि मस्त मजेत असाल. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर माझं नाव आहे प्रिया आणि क्वीन टोम्पे या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत पुन्हा एकदा. तर आज दसऱ्याची सुरुवात करणार होते मी आणि आपल्याला दसरा जरी काढायचा असेल तरी स्वयंपाक सगळा करायचाच असतो. स्वयंपाक बाकीची कामं सगळी आवरायचीच असतात. त्यामुळं सकाळी पहिल्यांदा तर त्यांना टिफिन बनवून दिला. त्यासाठी डाळ तडका आणि चपाती केली होती मी. पटपट काम आवरून घेतलं कारण इकडे गाता झोपलेली होती तोपर्यंत सगळं आवरायचं असतं. लहान मुलं असलं की त्यांना सांभाळत आपल्याला सगळं आवरायचं असतं. गाथा सध्या 5.5 महिन्याची झालेली, तर तिला आता सगळ्या म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांचं तिच्याकडेच अटेन्शन पाहिजे असं वाटतं तिला. एकटीला टाकू नये, मला सगळ्यांनी मला गप्पा मारावे, माझ्यासोबत खेळावं असं वाटतं सध्या तिला. त्यामुळे ती एकटी काय राहत नाही. जोपर्यंत झोपलेली तोपर्यंत सगळं काम आवरून घ्यावं लागतं. तेवढ्यात दूध आलं होतं, दूध जाऊन आणलं, ती झोपलेली होती त्यामुळं सगळं जमतंय. दूध आणून घेतलं आणि लगेच त्याला तापवायला पण ठेवलं. त्यानंतर लगेच घेतले मी भांडे घासायला. एकदा दररोजची भांडे घासून घेतल्याच्या नंतर जी भांडी आहेत आपण काढलेली ती घासायला सोपी पडते, जागा पण होते रिकामी. त्यामुळं सगळ्यात अगोदर तर सगळ्या भरण्या रिकाम्या करून घेतल्या. जे काय होतं माझ्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्यामुळं साठवून ठेवलेल्या होत्या मी, त्याच्यामध्ये सगळं काढून सामान जे काय होतं काढून घेतलं. किराणा वगैरे मी काय भरला नव्हता कारण सगळं घासून व्यवस्थित सगळं भरावं म्हणून म्हटलं आताच नको, नंतर किराणा भरूया. सगळ्या भरण्या रिकाम्या करून घेतल्या आणि लगेच मग घासायला घेतल्या. आता तेवढ्यात लगेच उठली, तर रिकाम्या करून घेतल्या आणि तेवढ्यात ती उठलेली होती. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, अगोदर तिला सगळं बघून घ्यावं. घरात जर मोठी माणसं असते तर असल्यावर खरंच खूप बरं होतं, कारण आपण जेव्हा काम आवरतो तेव्हा ते लहान मुलांना तरी घेतात, त्यामुळं काम करायला जरा सोपं होतं. सगळ्यात अगोदर हे सगळं बाजूला ठेवलं काढून आणि ती उठलेली होती, म्हटलं अगोदर तिचं सगळं आवरावं. तिला एकदा हे केलं, फीड केलं आणि त्यानंतर तिला आंघोळ घालून परत एकदा झोपवलं. अशी अर्धवट कामं करत करत फक्त आज एवढं माझं एवढंच आवरलं होतं. त्यामुळं बराच वेळ गेला ह्याच्यातच माझं, तिला झोपवणं, बघणं, खेळवणं, खाणं पिणं. त्यामुळं माझं पण आवरून घेतलं, पटपट सगळं हे करून घेतलं आणि लगेच घासायला घेतले. तर तुमचा दसरा कुठपर्यंत आलाय ते मला नक्की सांगा. आणि नवरात्र चालू होती त्यामुळं घर एकदम फ्रेश असलं की बरं पडतं, छान वाटतं, एकदम खूप छान वाईब्स येतात घरात. हे बघा, ती उठली ना एकदम सगळ्यात पहिल्यानंतर रडायला चालू करते. थोडा वेळ जोपर्यंत तिला कोणी दिसत नाही आसपास तोपर्यंत मी आले की लगेच शांत होती. आणि तिला असं वाटतं की मी उठले की मला पटकन लगेच घ्यायला पाहिजे. तिची आंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर मग घासून घेतले मी लवकर लवकर. हे अगोदर झाकण घासून घेतले त्यामुळं जागा हे होती आणि किचन गॅलरी पण साफ करून घेतली होती, म्हणजे तिथं हे सगळे सुकवायला पडतील. आणि आज ऊनही छान पडलं होतं त्यामुळं लवकर वाळेही. यापुढे आपले आठवड्यातून एक ब्लॉग नक्की येईल आणि दररोज एक मिनी ब्लॉग. तर मला हे एवढं लक्षात नाही आलं आत्तापर्यंत की नेमकी ब्लॉग कुठल्या टाईमला अपलोड करायला पाहिजे. जर तुमच्यापैकी कोणी हा व्हिडिओ बघितला इथपर्यंत आणि तुम्हाला वाटतं की या टायमाला, तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की कुठल्या वेळेला ब्लॉग अपलोड केला पाहिजे ते. तरी पण मी प्रयत्न करते 1 वाजून 20 मिनिटाला जो मिनी ब्लॉग असतो तो अपलोड करायचा. दुपारी अपलोड मिनी ब्लॉग येतो. तर तुम्ही पण एकदा सांगा कुठल्या वेळेला अपलोड करू ते. माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, त्यामध्ये कुठेही फर्निचर वगैरे केले नाही आणि ह्या ज्या काही भरण्या आहेत ते किराणा दुकानातून घेतलेल्या आहेत मी. आमचं एकदम साधंसुद्धा किचन आहे आणि आम्ही दोघंच असल्यामुळे जास्त काही भांडी मी गावाकडून आणलेली नाहीत. सध्या रेंटचं घर असल्याच्या नंतर कसं कमी भांडे असल्यावरच हे होतंय, कारण आपल्याला सारखा रूम बदलायच्या असतात. कुठं हे वाटेल, जोपर्यंत आपलं स्वतःचं होत नाही तोपर्यंत तरी जास्त पसारा नको वाढवायचा, असं म्हणून थोडेसेच भांडे आणले होते आम्ही. आणि त्यामुळंच माझा दसरा लवकर म्हणजे 2 दिवसातच होतो. एका दिवसात भांडे आणि एका दिवसात कपडे. पण लहान मुलं असल्याच्या नंतर कसं थोडाफार वेळ जरा जास्त लागतोच. मी हे जिथं आवरत होतं तिथंच गाथाला पण घेतलं होतं माझ्या जवळच, म्हणजे ती मला बघून तरी खेळायला असं वाटलं होतं मला. त्यामुळे तिला बाजूला टाकलं, थोडा वेळ खेळली आणि मध्ये मध्ये जरा हे करत होते, त्यामुळं सारखे हात धुवून तिला बघणं माझं चालूच होतं मध्ये मध्ये. तर जिथं सगळं सामान टाकलं होतं तिला तेच उचलून घ्यायचं होतं. आणि ती काय जिथं टाकलं होतं मी तिथं काय व्यवस्थित बसत नव्हती, म्हणजे आता सध्या पालथी पडते त्यामुळं. सगळे झाकण घासून झाल्याच्या नंतर मग भरण्या घेतल्या घासायला आणि गॅलरी पण साफ करून घेतली होती मी अगोदरच, जिथं हे पालथे घालता येतील त्यामुळं. एकदा किचन सगळं आवरून झालं की मी माझ्या किचनची टूर तुम्हाला नक्की देईलच. माझं एकदम साधंसुद्धा
मॉड्युलर वगैरे काही नाही आहे, साधंसुद्धा किचन आहे आणि खूप कमी पसार आहे, तरी पण मी तुम्हाला बरंच काय दाखवण्याचा प्रयत्न करेल यातून. तर इथं माझे जे काही प्लास्टिकचे भांडे आहेत ते सगळे झाले होते, आवरून सगळं झालं होतं आणि त्यानंतर लगेच गॅलरीमध्ये हे सगळे सुकवून घेतले. सगळ्यात अगोदर असे पालथे घालून घेतले, कारण त्यातलं पाणी निचरून सगळं जावं त्यामुळं. आणि थोडेसे सुकले की त्यानंतर लगेच त्याला सरळ करून घेतले आणि थोड्या वेळानंतर लगेच त्याला भरूनही घेतलं. म्हणजे सुकल्याच्या नंतर 4-5 वाजता सगळे झाले होते. त्यानंतर जे काही त्यातलं सामान जे प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये काढून घेतलं होतं ते सगळं त्यात भरलं. तर एवढं तर भरण्याचं काम तर पूर्ण झालेलं आहे. आता स्टीलचे भांडे वगैरे कधी होतील काय सांगता येत नाही. तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा भरण्यासोबत कशी खेळते ती, झाकणासोबत खेळायचं होतं आणि प्रत्येक गोष्ट तिला असं वाटते आता तोंडात घालते, जे हातात येईल ते सगळं तोंडात घालण्याचा प्रयत्न तिचा चालू आहे. तर बायकांना कसं फ्री भेटलेल्या वस्तू जरा जास्तच आवडतात, तर ही भरणी तशीच आहे माझ्यासाठी. मला ती खूप आवडते आणि काचेची येते. आणि हे पण जे साखर आणि पत्तीचे डबे आहेत हे पण मला खूप आवडतात, जे की मला लग्नातच दिले होते. आणि 12:30 वाजता गाथा रात्रीची कशी रिलॅक्स झोपते, त्यामुळं सगळं रात्री भांडे घासून घेतले. तर चला भेटूया आपण पुढच्या एका छानशा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.